वाढदिवसाचं सेलिब्रेशन म्हटलं की केक कापणं, जेवणाचा बेत करणं इथवर मर्यादित असणारं सेलिब्रेशन गेल्या काही वर्षात वेगळ्याच पातळीवरती फोफावलंय। ज्या व्यक्तीचा वाढदिवस असतो त्यानं केक कापला की तोच केक चेहऱ्याला फासणं इथवर समजा ठीक होतं, पण आता तर अनेकदा एखाद्याचा वाढदिवस म्हटलं की आमचं सेलिब्रेशन कसं हटके हे दाखवण्यासाठी ज्याचा वाढदिवस असतो त्याच्यावरती अंडी फोडणं, त्याला रंग फासणं, वेगवेगळे स्प्रे मारणं हे प्रकार वाढलेत। मग समाजात असलेली दहशत दाखवण्यासाठी अगदी तलवारीनं केक कापणं, महागड्या कारच्या बोनटवरती चढून धिंगाणा करणं असो वा अगदी बंदुकीतून हवेत गोळीबार करणं, असेही प्रकार घडताना पाहिलेत। पण मुंबईत या बर्थडे सेलिब्रेशन नावाच्या हैदोसात आणखी एक धक्कादायक भर पडली आहे, ती म्हणजे पेट्रोल टाकण्याची। होय, मित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या नावाखाली जो हैदोस घालण्यात येतो त्यात 5 मित्रांनी स्वतःच्याच मित्रावरती चक्क पेट्रोल टाकून पेटवण्याचा भयंकर प्रकार केलाय। कुर्ला पश्चिमेला हा सगळा प्रकार घडला असून या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आले। या घटनेमध्ये ज्याचा वाढदिवस होता तो 21 वर्षीय तरुण होरपळला असून त्याच्यावरती आता खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नेमका काय प्रकार आहे आणि त्याच्या मित्रांनी असं का केलं हे पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मुंबईच्या कुर्ला पश्चिम भागात कोहिनूर सिटी नावाच्या इमारतीत राहणाऱ्या अब्दुल रहमान याचा 25 नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता। रात्री 12 वाजता त्याचे 5 मित्र अब्दुलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या इमारतीखाली आले। अब्दुल रहमान याचा 21वा वाढदिवस होता। त्याचा हटके सेलिब्रेशन करण्याचा त्याच्या मित्रांचा इरादा होता, त्यासाठी ते केक घेऊन आले होते। अब्दुलला त्याचा वाढदिवस लक्षात राहिला पाहिजे असं काहीतरी करायचं असं ठरवून 5ही मित्रांनी आणखी काही वस्तू सोबत आणल्या होत्या। त्यामध्ये अंडी, दगड, नीळ अशा गोष्टींचा समावेश होता। त्याचे 5 मित्र अयाज मलिक, अशरफ मलिक, कासिम चौधरी, हुजैफा खान आणि शरीफ शेख यांनी अब्दुलला आधी केक कापायला लावलं। तो केक सबंध चेहऱ्याला फासला। अब्दुलला काही दिसेनासं झालं। त्यानंतर त्यांनी अब्दुलवरती अंडी फोडली, दगड फेकले। इतक्यावरच ते थांबले नाही तर एका मित्रानं त्याच्या स्कूटीमधून एका बॉटलमध्ये चक्क पेट्रोल आणलं होतं। ते त्यांनी अब्दुलवरती टाकलं आणि चक्क आग लागली। पेट्रोलमुळे झटकन भडका उडाला आणि अब्दुलच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला। इतका भडका उडेल याची कल्पना कदाचित त्याच्या मित्रांना नव्हती, पण हे नको ते धाडस अंगाशी आलं। अब्दुलला अंगावरील कपडे काढून फेकत स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तो भाजला गेला। गंभीर जखमी झालेल्या अब्दुलला तातडीनं जवळच्या सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। अब्दुलला पेटवून देतानाचा हा सगळा प्रकार इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। त्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 5ही मित्रांना अटक केली गेली आहे। वाढदिवस म्हणजे आनंद साजरा करण्याचा दिवस, पण आनंद व्यक्त करण्याच्याही काही मर्यादा असतात। आनंदाचं रूपांतर जर हैदोस माजवण्यात होत असेल तर त्याला सेलिब्रेशन नाही तर निव्वळ बावळटपणा म्हणतात। त्याच बावळटपणाचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल। अब्दुलच्या या मित्रांमुळे त्याचा वाढदिवस कुटुंबियांसोबत नव्हे तर त्याला रुग्णालयात साजरा करावा लागतोय। त्यामुळे हे असलं जीवघेणं सेलिब्रेशन करताना एकदा आपली सदसद विवेकबुद्धी शाबूत ठेवणं गरजेचं आहे, नाही का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। मुंबईशी निगडीत अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा। धन्यवाद।